मुंबईची लाईफलाईन असलेली लोकल ट्रेन दररोज लाखो प्रवाशांना त्यांच्या इच्छित स्थळी पोहोचवणारी हीच लोकल आता एका धक्कादायक घटनेनं हादरली आहे. दरवाजा बंद करण्यावरून झालेल्या वादातून एका तरुणाची चाकूने वार करून हत्या करण्यात आली आहे. एका छोट्याशा वादातून गेलेल्या एका तरुणाचा जीव. मुंबई लोकल मधील वाढत्या हिंसाचारानं प्रवाशांच्या सुरक्षेवर गंभीर प्रश्न निर्माण केला आहे. मुंबई लोकल मध्ये पुन्हा एकदा प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय. जोगेश्वरी ते मालाड स्थानकादरम्यान धावत्या लोकलमध्ये एका 22 वर्षीय तरुणावर चाकूने हल्ला करण्यात आलाय. मयंक लोहार असं मृत तरुणाचं नाव असून तो विरारचा रहिवासी होता. नेहमीप्रमाणे तो लोकलनं प्रवास करत असताना दरवाजा बंद करण्यावरून त्याचा एका प्रवाशासोबत वाद झाला. याच वादातून आरोपी रोशन सुवर्णा यानं मयंकवर चाकूने सपासप वार केले. या घटनेनंतर लोकलमध्ये एकच खळबळ उडाली. हल्ल्यानंतर आरोपी बोरिवली स्थानकावर उतरून फरार झाला. मात्र पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपीचा शोध घेत कुर्ला स्थानकातून त्याला अटक केली आहे. आरोपी रोशन हा मुंबई विमानतळाच्या कार्गो विभागात काम करत असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान मयंक लोहार यानं फायनान्स मार्केटिंगचं शिक्षण पूर्ण केलं होतं आणि गेल्या काही महिन्यांपासून तो अंधेरी परिसरात नोकरी करत होता. दररोज विरार ते अंधेरी असा त्याचा प्रवास असायचा. एका छोट्याशा वादातून गेलेल्या एका तरुणाचा जीव. मुंबई लोकल मधील वाढत्या हिंसाचारानं प्रवाशांच्या सुरक्षेवर गंभीर प्रश्न निर्माण केला आहे.